अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हल्ला यशस्वी केला, तर इराणवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. हल्ल्यात इस्रायली सैन्याची मोठी मदत. ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचेही आभार मानले. इराणची आण्विक क्षमता उद्ध्वस्त करणं आमचं उद्दिष्ट होतं. दहशतवादी पोषणाऱ्या इराणला धडा शिकवला. इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराणकडे अजूनही वेळ. इराणनं शांततेचा मार्ग स्वीकारावा, अन्यथा विनाश होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये नवीन अलर्ट जारी. इस्रायलमध्ये आणीबाणी लागू. इराणवरील हल्ल्यानंतर निर्णय. इस्रायलमधील सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद राहणार. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर तेल अवीवमधील बिल्डिंग उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ समोर. हल्ल्यानंतर तेल अवीवमधील रहिवासी भागाचंही मोठं नुकसान. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा यामुळे पणाला. बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क. माळेगाव इथल्या मतदान केंद्राला भेट. साखर कारखाना निवडणुकीसाठी दादा ठाण मांडून बसलेत. अजित पवार राष्ट्रीय नेते आहेत, पण अजूनही गावातच फिरतायत. संजय राऊतांचा अजित पवारांना टोला. सीएम होण्यासाठी अघोरी पूजा केली जाते. एखाद्या मंत्र्यानं केलं तर एवढं गांभीर्यानं का घेता? भरत गोगावलेंच्या प्रश्नावरून जयंत पाटलांचा टोला. शेतकरी कर्जमाफी करणार. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असं भाजपच्या जाहीरनाम्यात उल्लेख करण्यात आलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय. निवडणुकीआधी भाजपच्या आश्वासनांवरून संजय राऊतांची टीका. शेतकरी कर्जमाफी योग्य वेळी कधी देणार? घरातला दिवा विझल्यावर कर्जमाफी करणार का? शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा संतप्त सवाल. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. जे बोलायचं तेव्हा तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील. संदीप देशपांडेंचा नाव न घेता संजय राऊतांवर निशाणा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार नाही. जरी झाली तरी मतांचं विभाजन होणार नाही. भाजप मंत्री विजय चौधरी यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. माजी नगरसेविका आकांक्षा शेटे आणि ईश्वर तायडे यांचा भाजपात पक्षप्रवेश संपन्न. ठाण्याच्या टेंभी नाका परिसरामध्ये उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स. उद्धव ठाकरेंनी किल मी ऐवजी सेव्ह मी म्हटलं असतं तर शिंदे साहेब मदतीला आले असते, असा बॅनरवर आशय. परप्रांतीयांना महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी लोकांना हिंदी सक्ती करतायत. हिंदी सक्ती विरोधात दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी. हिंदी सक्तीला इचलकरंजीमध्ये मनसेचा तीव्र विरोध. इचलकरंजीमध्ये शाळांना पत्र देत आंदोलनाचा इशारा. सक्ती मागे घेण्याची ही मागणी. सिंधुदुर्गात हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या सद्गुरू मियान साहेब यांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न. कोलगावमधील समाधीस्थळावर उत्सव पार पडलाय. अगवणे जेसीबी गैरव्यवहार प्रकरणातील 4 तोतया वसुली अधिकाऱ्यांना जामीन मंजूर, तर राजगुरुनगर न्यायालयाचा निर्णय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दिवे घाटाकडे प्रस्थान. 2 दिवसांचा पुणेकरांचा पाहुणचार घेतल्यानंतर पालखी सासवडकडे रवाना. माऊलींच्या पालखीसोबत असंख्य पुणेकरही सहभागी. संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. लोणी काळभोर इथल्या विठ्ठल मंदिरात पालखी आज मुक्कामी असणार. विठ्ठल भेटीची आस मनात ठेवत वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे. नांदेडच्या माळेगावमधून श्री संत साधू महाराज पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान, तर या दिंडीला 300 वर्षांची परंपरा. दिंडी दरम्यान आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी लेकीसोबत खेळली फुगडी. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीचा रिंगण सोहळा संपन्न. दरम्यान पालखीतील हजारो वारकऱ्यांवर जेसीबीतनं यावेळी फुलांची उधळण, तर रिंगण सोहळ्यानं श्रीरामपूरच्या नागरिकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. बीडच्या अंबाजोगाईमध्ये 1 दिवसाच्या मुक्कामानंतर गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ. भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण, तर 17,68,000 किमतीचा हा सोन्याचा तुळशीहार अर्पण करणाऱ्या भाविकांचा मंदिर समितीकडून सत्कार. सोलापूरच्या उजनी धरणातनं सोडलेलं पाणी पंढरपुरात पोहोचलं. पुंडलिक मंदिरासह छोट्या मोठ्या मंदिरांना या पाण्याचा वेढा. चंद्रभागेच्या पात्रात भाविकांची गर्दी.
जळगावच्या अंमळनेर तालुक्यातल्या झाडी या ठिकाणी पिण्याचं पाणी मिळत नाही। संतप्त गावकऱ्यांचा पंचायत समितीवर मोर्चा। 3 पाणी योजना असून सुद्धा पाणी पुरवठा बंद असल्यामुळे नागरिक संतप्त। पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी। हवामान खात्याचा अंदाज। रत्नागिरीतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मार्लेश्वरमधील धबधबा प्रवाहित। मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी हा धबधबा आकर्षणाचा केंद्रबिंदू। जळगावच्या शेळगाव बॅरेजचे 2 दरवाजे उघडले। शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू। शेतकऱ्यांचा परिसरातील नागरिकांना आता पाणी टंचाईपासून दिलासा मिळाला। बीडच्या आष्टीमध्ये पावसाची दडी। बळीराजाचे आभाळाकडे आता डोळे, तर आष्टीमध्ये सुरुवातीला जास्त पाऊस झाल्यानं पेरणी पूर्ण, मात्र आता पावसाची प्रतीक्षा। पालघरमधील विरारमध्ये खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर। भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढलं। जळगावच्या शेळगाव बॅरेजमधून 2600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। 50 मीटरनं हे दरवाजे उघडले। शेतकऱ्यांचं नागरिकांना पाणी टंचाईपासून यामुळे दिलासा मिळणार। नाशिकच्या गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीत वाढ। जालना तालुक्यातल्या उंटवत या ठिकाणी दांडेगावसह परिसरात कोवळी पिकं करपू लागली आहेत। तुषार सिंचनाचा वापर करून सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना उपयोग होत नाहीये। दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। आठवड्याभरापासून या ठिकाणी पाऊस नाहीये। ठाण्याच्या मीरा रोड भागामध्ये 63.8 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 12,86,000चा मुद्देमाल जप्त। एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक। नागपूरच्या बाजीराव गल्लीतील 4 दुकानदारांचं शटर तोडून चोरी। दरम्यान चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय। चोरीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। सांगलीच्या मिरजेत जादूटोणाचा प्रकार। वाढदिवसाच्या बॅनरखाली कापडात बांधलेली गाठोडी आढळली। गाठोड्यात जादूटोणा केलेलं साहित्य। 3 दिवस वेगवेगळी गाठोडी या ठिकाणी ठेवण्यात आली। मुंबईमध्ये कॅब प्रवासादरम्यान महिला पायलटचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी 3 आरोपींवर गुन्हा दाखल। घाटकोपरला घरी जाताना महिला पायलटचा छळ केल्याचा प्रकार। अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार। लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केल्याची माहिती। मुलाविरुद्ध चिखलदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा विक्री सुरू। राज्यात गुटखा विक्रीवर बंदी, मात्र जिल्ह्यात लाखो रुपयांची गुटखा विक्री सुरूच। जिल्ह्यातील गुटखा विक्रीचं रॅकेट स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर। भंडाऱ्याच्या तुमसर या ठिकाणी मध्यरात्री शटर तोडून 6 दुकानांमध्ये चोरी। 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल चोरीला। चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे।